नमस्कार मित्रांनो, सागर बिल्डकॉन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण बघणार आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची जी काही जाहिरात आलेली आहे त्याच्याबद्दलची डिटेल माहिती आपण बघणार आहे. व्हिडिओ आपण थोडासा लेट टाकतोय, आपल्याला पण एक्झाम असल्यामुळे काम होतं, त्याच्यामुळे 16 तारखेला जाहिरात आलेली होती. बघा कोणकोणते पद आहेत ते आपण बघू आणि सिव्हिल इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून आणि इतर प्लेन ग्रॅज्युएटच्या दृष्टिकोनातून कोणती पदं महत्त्वाची आहेत पाहू शकता तुम्ही. मला जशी जाहिरात वाचायची नाही मित्रांनो, 1 महिन्यामध्ये ते 2 महिन्यामध्ये तुम्ही शासकीय नोकरीला लागू शकता का, तर त्याचं उत्तर आहे होय. तर ते कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी असणार आहे ती सगळी स्ट्रॅटेजी सांगणार आहे. जाहिरात काय फक्त वाचायचीच आहे. ओके, जाहिरातमधले महत्त्वाचे पॉईंट मी सांगणार आहे. बहुतेक एक्झाम TCS घेणार आहे असं वाटते मला. ओके, तर www.छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी MC.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. आता कोणकोणती पद आहेत बघा. अभियांत्रिकी सेवामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य हे एक पद आहे, ज्युनियर इंजिनियर 32 जागा आहेत. त्यानंतर अग्निशामक सेवा गट क, त्यानंतर हे बाकीचे पदं आहेत. तांत्रिक सेवा गट क एक आहे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनधिकृत बांधकाम अतिक्रमण निरीक्षक 24 पद आहेत. म्हणजे टोटल 32 आणि 24 हे सिव्हिल इंजिनिअरसाठी पद आहेत. बाकीचे मग इतर लोकांसाठी पद आहेत. सगळ्यांसाठीच आपण ॲप्टिट्यूड रिजनिंग असेल, GK असेल, याचे व्हिडिओ सगळे बनवतोय आपण. त्याचबरोबर आपली अत्यंत माफक 100 ते 200 रुपये दरामध्ये सगळे आपल्या बॅचेस असणार आहेत. शॉर्ट स्ट्रॅटेजी आपण सांगणार आहे सगळ्या एक्झामची. मित्रांनो, माझं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोशल मीडिया लिंक आहेत, सगळे माझे चॅनल वगैरे सगळे जॉईन करून ठेवा. तुम्हाला चांगली क्वालिटी कंटेंट पाहायला मिळेल आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचा आपण डिटेल्ड नॉलेज या ठिकाणी देत असतो. हे सगळ्याच तुम्ही पाहू शकता एवढी पद आहेत. तर त्या पदाचे आपण क्रायटेरिया काय ते बघूया. बघा, आता अर्ज कधी करायचे, 17 तारखेपासून 18 तारखेपर्यंत करायचे आहेत. 17 फेब्रुवारी ते 18 मार्च. लवकर अर्ज करा, एक्झाम सेंटर तुमच्या जवळ मिळू शकतो, हे तुम्ही लक्षात घ्या. हेल्पलाईन नंबर काय आहे बघा, छत्रपती संभाजीनगरच्या वेबसाईटवर करायचा आहे. खोला 1000 रुपये. आता हे बघा, पैसे उकळायचं काम. अनाथ मागास वर्ग 900 रुपये. फॉर्म फीमुळेच माणूस हे होते मित्रांनो. एकतर बेरोजगार आहे आणि त्यात फॉर्म फी इतकं अवघड आहे मित्रांनो की काही सांगायचं काम नाही. पण आता आपल्याला भरावं लागणार, नाही इलाज नोकरी पाहिजे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. आता बघा कोणत्या पदाला काय क्रायटेरिया आपण सांगूया. कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क आहे, 32 जागा टोटल आहेत. कॅटेगरीनुसार या जागा दिलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ पॉज करून पहा. काय लागतंय, डिग्री पाहिजे तुमच्याकडं आणि मराठी भाषेचं ज्ञान, संपला विषय. डिग्री असली का तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर आहे अग्निशामक केंद्र अधिकारी गट क, 4 जागा आहेत. ओके, याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे काय पाहिजे बघा. पहिल्यांदा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, ठीक आहे. काय पाहिजे, राष्ट्रीय राज्य अग्निशामक सेवा महाविद्यालयात यांच्याकडील स्टेशन ऑफिसर इन्स्ट्रक्टर या पाठ्यक्रम अग्निशामक अभियांत्रिकीमधील प्रगत पदविका उत्तीर्ण असावा किंवा राष्ट्रीय राज्य अग्निशमन सेवा अकादमी महाराष्ट्र शासन यांचा 1 वर्ष कालावधीचा उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी या पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा किंवा द इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनियर्स UK किंवा इंडिया या संस्थेकडून ग्रेड 1 ही पदवी प्राप्त केलेली असावी किंवा ऑर आहे कुठलीही एक पाहिजे तुमच्याकडे. एकतर तुमच्याकडे पदवी पाहिजे आणि ह्यातलं कुठलीही एक पाहिजे किंवा राष्ट्रीय राज्य अग्निशमन सेवा महाविद्यालय यांच्याकडील पदवी BE फायर धारण केलेली असावी किंवा राष्ट्रीय राज्य अग्निशमन सेवा महाविद्यालय यांच्याकडील डिव्हिजनल फायर ऑफिसर पाठ्यक्रम अग्निशामक अभियांत्रिकीमधील पदविका धारण केलेली असावी किंवा कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर द इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनियर्स UK यांचे सदस्यत्व प्राप्त केलेले असावे. सदस्यत्व जरी असले तुम्हाला कुठलीही पदवी घेतल्यानंतर तरी देखील चालतंय. ओके, पदवी म्हणजे फायरची पदवी घेतली असेल आणि फायरमधला डिप्लोमाचा कोर्स केला असेल आणि नंतर याचं सदस्यत्व केलं असेल चालते. शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अग्निशमन प्रणेता, लिडिंग फायरमॅन, चालक, यंत्रचालक, ड्रायव्हर, ऑपरेटर किंवा समकक्ष पदाचा 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे म्हणते. 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान. तुम्हाला एवढं सगळं पाहिजे, पदवी पण पाहिजे, त्यानंतर बाकीचे त्यांनी एवढे कोर्स दिले ऑर त्यापैकी एक पाहिजे आणि 3 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला अग्निशामक अधिकारी व्हायचं असेल तर उंची 165 पाहिजे, छाती 81 सेंटीमीटर फुगून 86 सेंटीमीटर पाहिजे कमीत कमी. महिला उमेदवारासाठी लागू नाही हे बघा. वजन 50 किलोपेक्षा चांगलं पाहिजे. विना चष्म्याचे 6x6 पाहिजे. इशिरा चार्टनुसार रंगदृष्टी चांगली. ओके, इशिहारा उमेदवाराचे वय 40 वर्षापेक्षा जास्त असू नये, हे नियम आहेत त्याचे. त्यानंतर सहाय्यक सुरक्षा अधिकारी गट क, याच्या किती जागा आहेत, एकच जागा आहे. एकच जागा आहे. फॉर्म भरतील मित्रांनो लोक. आता याला पण एवढ्या अटी सगळ्या पाहिजेत, विद्यार्थीच मिळणार नाही ना. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, लष्करी निमलष्करी दलातील समकक्ष पद अथवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदाचा समकक्ष पदावर 3 वर्षाचा अनुभव आणि हे सगळं पाहिजे तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक याच्या 24 जागा आहेत, हे लक्षात घ्या. सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग जो आहे मराठा 2 जागा. सर्वसाधारणची फक्त माझ्यामध्ये 2पैकी एकच जागा आहे. सर्वसाधारणची 1 जागा आहे आणि ओपनमधल्या 10 जागा आहेत आणि तिथे एक 3 जागा, म्हणजे 3 आणि 1 4 जागासाठी तुम्हाला या ठिकाणी हे करावं लागणार आहे. 4 जागासाठी तुम्हाला कॉम्पिटिशन करावं लागणार आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, ठीक आहे. कोण अप्लाय करू शकतो, मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल शाखेची पदविका किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा पाठ्यक्रम. स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका पाहिजे.
पदविका किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य म्हणजे साहित्याचा पाठ्यक्रम उत्तीर्ण मराठी भाषेत ज्ञान आवश्यक. पुन्हा काय सांगितलंय का, आता इथं पदविकाच पाहिजे तुम्हाला. पदविका म्हणजे डिप्लोमा पाहिजे. इथं पदवी सांगितली नाही. मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका सांगितली. आणि इथं काय सांगितलं ज्युनियर इंजिनियरमध्ये तुम्हाला, ज्युनियर इंजिनियरमध्ये सरळ सांगितलेलं आहे त्यांनी मित्रांनो, इथं तुम्हाला काय पाहिजे, डिग्री पाहिजे. इथं तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी पाहिजे. इथं जागा किती आहेत, टोटल 32 जागा आहेत. सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या 3 आणि ह्या 8 आणि 3 11 जागा आहेत. त्यातल्या फक्त 2 आणि 4 6 जागा आहेत. ओके, आता याला डिप्लोमा डिग्री झालेला अप्लाय करू शकतात का, याची आपल्याला फोन लावून माहिती विचारायला लागेल. ओके, माझ्या मते अप्लाय करू शकत असतील, पण आपण खाली वाचूया सूचना. त्यानंतर स्वच्छता निरीक्षक याच्या 12 जागा आहेत. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, पदविका आणि मराठी भाषा ज्ञान. पशुधन पर्यवेक्षक 7 जागा. याच्यामध्ये काय आहे, HSC असावी. पशुसंवर्धनाची पदविका, स्थानिक स्वराज्य संस्था यातला खाजगी 2 वर्षाचा अनुभव, मराठी भाषेचे ज्ञान. त्यानंतर चालक, यंत्रचालक, ड्रायव्हर, ऑपरेटर गट क 15 जागा. आता येतं बघा, ड्रायव्हर ऑपरेटरला सुद्धा काही अटी आहेत बघा, 15 जागा आहेत, त्यात अटी आहेत बघा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा SSC उत्तीर्ण, राज्य अग्निशामक प्रशिक्षण, महाराष्ट्र अग्निशामक सेवा अकादमी यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम, प्रगत पाठ्यक्रम, ॲडव्हान्स्ड कोर्स पूर्ण करणे, वैध जड वाहन चालवण्याचा परवाना आहे का तुमच्याकडे. जड वाहन चालक म्हणून 3 वर्षे काम केल्याचा अनुभव पाहिजे. जड वाहनाचा परवाना पण पाहिजे, काम केल्याचा अनुभव पाहिजे, मराठी भाषेत ज्ञान आवश्यक आणि शारीरिक क्षमता तुमच्याकडे पाहिजे. उंची 165, छाती 81, 50 किलो, दृष्टी अशी, वयोमर्यादा 30 वर्ष जास्त असू नये. त्यानंतर पदाचे नाव आहे उद्यान सहाय्यक, 6 जागा आहेत. उद्यान सहाय्यकच्या अटी काय आहेत बघा, मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्रातील पदवी, शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील कृषी उद्यान क्षेत्रातील उद्यान निरीक्षक अथवा समकक्ष पदावर किंवा 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. त्यानंतर अनुरेखक गटक, अनुरेखक गटक 9 जागा आहेत. याच्यामध्ये काय आहे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, SSC झाला पाहिजे. शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अनुरेखक आरेखक अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आणि मराठी भाषेत ज्ञान आवश्यक. लक्षात आलं तुम्हाला. अनुरेखक आरेखक म्हणजे ड्राफ्ट्समन. ओके, ड्राफ्ट्समनचा तुमचा या ठिकाणी कोर्स झालेला असला पाहिजे, तर तुम्हाला त्या अनुरेखकला तुम्हाला फॉर्म भरता येतो. त्यानंतर पदाचे नाव अग्निशामक गटक 100 जागा. हे याला भरपूर फॉर्म येतील कारण जागा 100 आहेत, पण याच्यामध्ये गटक, याच्यामध्ये काय अट आहेत बघा. याच्यामध्ये पुन्हा त्याच अटी द्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची SSC उत्तीर्ण, 6 महिने कालावधीचा पाठ्यक्रम कोर्स पूर्ण केला पाहिजे. माजी सैनिक त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या 12 दिवस ते 30 दिवसाच्या प्रशिक्षण आधारित त्यांची नियुक्ती देण्यास पात्र ठरवून त्यांना 6 महिने प्रशिक्षण देण्यात यावे. ओके, हे अटीशर्ती आहेत. त्यानंतर रोखपालच्या 12 जागा आहेत. रोखपालमध्ये काय सांगितले, मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी, 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट, प्रमाणपत्र पाहिजे. हे एवढ्या जागा आहेत. आता सिव्हिल इंजिनिअरसाठी कुठले आहेत, एक ज्युनियर इंजिनिअरची जागा आहे, दुसरी भूमापक आहे, त्याला ITI लागतोय, आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आहे, त्याला या ठिकाणी पदविका सांगितली त्यांनी. परंतु आपण आता खाली सूचना वाचू, त्याच्यामध्ये पदविका कंपल्सरी आहे का काय आपल्याला कळेल. ओके, त्यांनी काय सांगितले, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकला पदविका सांगितले. बघू, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक काय सांगितले इथं त्यांनी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिका शाखेची पदविका किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पाठ्यक्रम उत्तीर्ण. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बघा, शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पाठ्यक्रम उत्तीर्ण. शासकीय प्रशिक्षण संस्था जी आहे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थातला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा पाठ्यक्रम उत्तीर्ण सांगितलेला आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक सांगितलेला आहे. तर आपण खाली तुम्हाला दाखवतो. आता अटीशर्ती काय ते आपण बघूया. आपल्याला फॉर्म भरून घ्या, 18 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे. आता सर्वसाधारण सूचना काय, वाढ अथवा घट होण्याची शक्यता आहे. उमेदवारांनी खात्री करायची विविध अटी पूर्ण असेल तर पात्र आहेत. ऑनलाईन परीक्षा अर्ज करण्यासाठी उमेदवार नित्य मोबाईल असावा, एक ईमेल ID असावा. सर्व उमेदवारांना मागास उमेदवारांचा विचार केला जात नाही. सर्व उमेदवार त्यांच्या प्रवासाबद्दल आरक्षित बरोबर नसले तरी अर्जामध्ये ओके, मूळ जातीचा प्रवर्ग व्यवस्थित टाकायचा आहे. संबंधित पदाच्या परीक्षा जाहिरात योजनेने दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे. त्यानंतर अर्जातील माहिती तपशील तसेच उमेदवार योग्य कागदपत्रे बदल झालेले असल्यास काय करायचं, पत्रव्यवहारासाठी स्वतःच्या इंग्रजीमध्ये लिहावं. व्यावसायिक प्रशिक्षण मार्गदर्शक केंद्र वर्ग अथवा तत्सम स्वरूपाच्या कोणत्याही मार्गदर्शक केंद्राचा संस्थेचा पत्रव्यवहार देऊ नये. ठीक आहे, शैक्षणिक अटी शर्ती आहेत. जरी तुम्ही तिकडे स्वयंरोजगार केंद्राकडे नाव नोंदवलं असेल तर इथं देखील फॉर्म तुम्हाला बनायचा आहे. त्यानंतर पुढं अनुभवाच्या कालावधी प्रस्तुत जाहिराती अनुसार अर्ज करण्याच्या विविध कालावधी अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता अनुभव धारण करणे. अनुभवाच्या कालावधीची गणना प्रस्तुत जाहिराती अनुसार अर्ज करण्यावेळी पूर्ण केली असे. महाराष्ट्र शासनाच्या कालावधीची गणना करताना अल्प कालावधीची किंवा तासिका अतिरिक्त कार्यभार प्रशिक्षण अभ्यासगत किंवा
अंशदानात्मक 82 रुपयाचे काम केलेल्या उमेदवारांना जर ते काम पूर्ण वेळ नसेल तर ते ओके. त्यानंतर पुढे बघू. इथं कुठं मला दिसत नाही ती अट जी होती आपली सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी डिग्री लागते का, डिग्री चालते का. फोन लावून आपल्याला विचारायला लागेल. अंशकलन सेवेचा कालावधी तसेच प्रभारी इन्चार्ज म्हणून नेमणूक कालावधी अतिरिक्त त्यानंतर गणित प्रणालीमध्ये अर्ज इंग्रजीमध्ये भरण्याविषयी सांगते ॲब्रिशन नाव 10वीला जे नाव आहे तेच टाकायचं तुम्ही. उमेदवार शाळा सुटल्याचा दाखला जातो प्रमाणपत्रांमध्ये जाती निवड झाली असताना शासन राज्य परिषद 15 वर्ष ठीक आहे. हो का. वयोमर्यादा काय सांगते, राखीव 18 वर्ष, खुला 38 वर्ष आणि बाकी तुम्ही बघू शकता. मागासवर्गीय 18 वर्ष पूर्ण कामगार शासन प्रतिनिधी वेळोवेळी करण्यात आलेले शासन इथं कुठं मला दिसत नाही हो. सरसव करायच्या फोन नंबर दिला का बघू. 2003 तरनुसार संबंधित पदास 50 वर्ष शासन सेवेत अधिकारी विहित करण्यात येत आहे. बघा, शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी शासन परिपत्रक क्रमांक दिनांक 1 नोव्हेंबर 2003 मधील तरतुदीनुसार ज्या पदासाठी काही वर्षांचा अनुभव आवश्यक आहे अशा पदाकरिता सेवा प्रवेश नियमातील कमाल वयोमर्यादा प्लस संबंधित पदास विहित केलेल्या अनुभवाचा कालावधी इतपत किंवा पदाच्या विशेषज्ञानुसार व आवश्यकतेनुसार मागासवर्गीय उमेदवारासाठी 50 वर्ष मर्यादापर्यंत व खुल्या प्रवृत्तीमध्ये 45 वर्ष अशी वयोमर्यादा शासन फक्त शासन सेवेतील अधिकारी यांच्याकरिता विहित करण्यात येईल. बरं, ठीक आहे. बघा, पदसंख्या आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी. त्यानंतर सामाजिक अनुसूचित महिला जाते. ठीक आहे. हे शासन परिपत्रक आहे सगळं. आपल्याला फक्त अट बघायची की ती अट जी आहे ती स्थापत्य बँकेची कामं काय तुम्हाला सगळी माहिती आहेत. ती काही सांगायची मी गरज नाही. कामं काय करायची असतात काय. व्यक्ती 40% प्रमाणात उमेदवार त्याची लक्षणे दिवसले उमेदवार व्यक्ती खाली लक्षणे दिव्यांग व्यक्ती इतर कोणत्याही प्रकारचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने कार्ड ओके. हे सगळं हीच आहे हो. काय बोगसगिरी चालते मित्रांनो याच्यामध्ये. अनाथ आरक्षण झालं. त्यानंतर निवड पद्धती. इथं तुम्ही अर्ज भरायचा आहे. ज्युनियर इंजिनिअरचा जर तुम्ही अर्ज भरा, ज्युनियर इंजिनिअरचा अर्ज भरा, MMRDAचा ज्युनियर इंजिनिअरचा अर्ज भरा, हे 2 तर अर्ज भरा. हे अनुरेखक वगैरे अर्ज भरायचे आहेत का काय हे पुन्हा आपण बघूया त्याला नेमकं चालते का नाही. एकूण गुणाच्या किमान 50% आणि मागासवर्गीय उमेदवार 50% प्राप्त करणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याला 50% गुण घ्यावे लागणार आहेत गुणवत्ता तिथे येण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर आता व्हेरिफिकेशन खालीलप्रमाणे आहे. रिक्त पदे अधिक रिक्त पदांच्या 100% किंवा 5पैकी जे अधिक असेल ते रजिस्टर ईमेलवर भ्रमणध्वनीवर तयारी केल्यावर 1 वर्षासाठी अधिकार आहे. त्यानंतर कागदपत्रे शैक्षणिक अर्हता. ठीक आहे. निवड यादी इथं विविध कागदपत्रे प्रमाणपत्राच्या वेळेसोबत जोडलेल्या दस्तावेजाच्या मूळ प्रती सेल्फ आधार कार्ड पासपोर्ट सेल्फ अटेस्टेड गट क आणि ड पदासाठी मुख्य पैसे येणार. समान गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या काही अटी शर्ती आहेत. अर्ज आणि अर्हता इत्यादी प्रमुखांना कळवा आणि अर्ज विचार घेतल्यानंतर त्यानंतर अर्ज हो का. अर्ज सादर करताना काही अडचणी उद्भवल्यास या लिंकवर अथवा या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. आता तुम्हाला जर इथं कुठे जाहिरातीत आपल्याला दिसत नाही तर आपण या नंबरवर जो आहे या नंबरवरती आपण संपर्क साधू शकतो. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटला फक्त डिग्रीवाले अप्लाय करू शकतात का तुम्ही देखील विचारू या ठिकाणी शकता. या नंबरवरती विचारू शकता तुम्ही. ठीक आहे. आणि इथं काय दिलेलं तिने दिसत नाही. 17 तारखेपासून फॉर्म भरायचे. फॉर्म भरून घ्या. ते 10 दिवस गेले तुमच्या त्यातली 7-8 तारीख गेले आहे आणि 18/3/2026 पर्यंत फॉर्म भरायचे आहेत. लास्ट मुदत आहे. पुन्हा या ठिकाणी फॉर्म भरला गेला नाही दुसरीकडे कुठेतरी आपला नंबर येतो. हे पण तितकंच खरं आहे. ओके. आवश्यक माहिती क्रमांक नमूद करावी. संबंधित परीक्षा दिनांक ऑनलाईन प्रोफाईल निर्मिती इथं कुठं दिली आहे का माहिती. ठीक आहे. इथं कुठं माहिती दिली आहे प्रोफाईल निर्मिती 4.5 हे TCSच घेणार आहे. TCS एवढं माहिती देते ह्याच्यावर ही असली परीक्षा TCSच घेते. दोन्ही परीक्षा छत्रपती संभाजीनगर असेल आणि तुमची छत्रपती MMRD हे दोन्ही परीक्षा TCS घेणार आहे. स्कॅनिंग करण्यासाठी मारत जातोय. बाकी गोष्टी तुम्ही ज्युनियर इंजिनिअरचा तर फॉर्म भरा 17/2 पर्यंत. आपण तो विचारून आपण तुम्हाला सांगू. अपडेट करू आपल्या ग्रुपला अपडेट करू की बाबा डिग्रीवाला भरू शकतोय का फॉर्म. आपण स्वतः फोन करून अपडेट करून. ठीक आहे. तुम्हाला सिलेबस तर कळाला आहे कशा पद्धतीची एक्झाम होणार आहे तरी देखील आपण तुम्हाला सांगतो. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या काही इतक्या महत्त्वाच्या नाहीत. या गोष्टी तुम्ही हे आहेत म्हणजे गौण आहेत.
तुम्हाला बाकी काय कागदपत्र कोणती लागणार आहेत तुम्हाला माहितीच आहे सगळी. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला, EWचं प्रमाणपत्र असेल, तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, 10वीचं सर्टिफिकेट, 10वीचं मार्कलिस्ट, 12वी सर्टिफिकेट, 12वीचं मार्कलिस्ट असेल, त्यानंतर तुमचा फोटो असेल, साईन असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. इथे कुठं मला तर दिसत नाही. हां, ग्रुप वाईज टाईम सेटर म्हणते. एक लक्षात घ्या, परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रात घेतल्यास सत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या चाचणीच्या काठीण्य पातळीवरून किंचित फरक समायोजित करण्यासाठी विविध संचामधील गुणांकन समूल्य केले जाईल. केंद्राची क्षमता कमी असल्यास किंवा कोणत्याही केंद्र किंवा कोणत्याही उमेदवारासाठी काही तांत्रिक व्यत्यय आल्यास एकापेक्षा जास्त सत्र आवश्यकतेनुसार घेण्यात येतील. ग्रुप वाईज टाईम सेटर बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षामध्ये प्रत्येक विषयामधील सोपे, मध्यम व कठीण प्रश्न गटामध्ये अंतर्भूत करून त्यानुसार प्रत्येक गटासाठी वेळ निश्चित करून त्याप्रमाणे परीक्षेमध्ये ग्रुप लेवल टायमरची अंमलबजावणी करण्यात येईल असं म्हणते. ठीक आहे. आणि तुम्हाला मराठी, इंग्रजी, GK GS आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, हे या ठिकाणी आहे. तुम्हाला एवढं असणार आहे. बघा, गट आणि गट ब सरळ सेवा भरती उमेदवाराने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहायचे घोषणापत्र आहे. आता हे काय करायचं, मी घोषणापत्र लिहून देतो. काय, मी राहणार डॅश या पदासाठी अर्ज करीत असून मी अर्जात भरलेली माहिती पूर्णपणे सत्य आहे. अर्जातील माहिती किंवा अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे चुकीची आढळून आलेच मी दंडनीय कारवाईस पात्र राहील याची मला कल्पना आहे. करिता मी घोषणापत्र लिहून देतो. बरं, ठीक आहे. तारीख लिहायची आणि हे माझ्या मते स्कॅन करून हे या ठिकाणी तुम्हाला उमेदवारांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहायचे घोषणापत्र हे तुम्हाला अपलोड करावं लागेल. कारण त्यांनी इथं कागद कुठले अपलोड करायचे ते सांगितले. त्याच्यामध्ये हे घोषणापत्र तुम्ही प्रिंट काढा, लिहा आणि ते स्कॅन करा मोबाईलमध्ये आणि ते अपलोड या ठिकाणी करायचं आहे. ओके. त्याचबरोबर मराठी, इंग्रजी, GS GK, ॲप्टिट्यूड रिजनिंग आणि टेक्निकल सब्जेक्ट हे असतील तुम्हाला. अशा पद्धतीची जाहिरात आहे मित्रांनो. तर आपण डिटेल तुम्हाला एकदा ऑडिओ किंवा या ठिकाणी हे करून पाठवतो मी तुम्हाला. 1000 रुपये फॉर्म फी आहे की बाबा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी तुम्ही डायरेक्ट डिग्रीवाले फॉर्म भरू शकतात की नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. डिटेल माहिती तुम्हाला मी देणार आहे. माझा चॅनल या ठिकाणी जॉईन करून ठेवा आणि खाली जे माझी काही सगळी सोशल मीडिया लिंक आहेत ते जॉईन करून ठेवा. क्वालिटी कंटेंट तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी माझं ॲप आहे ते डाउनलोड करून ठेवा. आपण ME च्या दृष्टिकोनातून पण प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. ही झाली छत्रपती संभाजीनगरची जाहिरात आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जाहिरातमध्ये हा जो नंबर आहे तुम्ही या ठिकाणी टाईप करा, त्याला फोन लावून तुम्ही देखील विचारू शकता. आता फक्त तुम्हाला मी एकदा सांगतोय, अजून एकदा आपण जागा बघू किती आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच्या जागा किती आहेत एकदा बघू आपण. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजे टोटल आपल्याला कळेल बाबा जागा किती आहेत नेमक्या. ओके, याच्यामध्ये जास्त जागा नाहीत. अभियांत्रिकी पदविका, हो का. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकमध्ये टोटल जागा 24 आहेत. त्यातल्या अराखीसाठी 2 आहेत आणि सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी 2 आहेत. ओके, ह्या जागेचा विषयच नाही. ओपनच्या फक्त आपण बघतोय 24, 10 आणि 2. तर 10 जागा म्हणलं तर 10 मधल्या एवढ्या सगळ्या गेल्या. महिला, माजी सैनिक, अंशकालीन, खेळाडू, प्रकल्पग्रस्त 3च जागा राहिल्या. 10 पैकी 3 जागा आणि 2 12 जागा. 3 4 जागा. बघा या ठिकाणी सरळ सांगितले त्यांनी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदविका किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पाठ्यक्रम उत्तीर्ण, मराठी भाषेत ज्ञान आवश्यक. सरळ सांगितले त्यांनी पदविका पाहिजे म्हणजे तुम्हाला पदविकाच पाहिजे किंवा ITI पाहिजे. त्यामुळे डिग्रीवाले फॉर्म मला तर वाटते भरू शकत नाहीत. तरी देखील तुम्ही फोन लावून विचारू शकता. जागा पण अशा काही जास्त नाहीत तुमच्या कसनुसार या ठिकाणी जागा. बघा ज्युनियर इंजिनियरचा मात्र तुम्ही फॉर्म भरू शकता. ज्युनियर इंजिनियर पण जागा फार काय जागा आहेत अशातलं बघा नाही. आता इथं तर फॉर्ममध्ये भरता येत नाही, त्यामुळे जागा किती आहेत बघण्यात काय मजा नाही. ज्युनियर इंजिनियरच्या जागा किती बघा. ज्युनियर इंजिनियर जागा टोटल आहेत 32, 3 11. ठीक आहे, 4-5 हा जागा आहेत सर्वसाधारणच्या. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी JEEचा फॉर्म तर भरू या ठिकाणी शकता मित्रांनो. हा फोन नंबर आहे, या फोनवर तुम्ही क्लिक करून विचारू देखील शकता. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.